नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता या मलिकाला इतका राग येतो। मलिका मुद्दाम आता सगळ्यांच्या समोर नाटक करत आता निलिमाच्या तोंडाला काळं फासते आणि एक मैत्रीण म्हणून तू मला खूप मोठा धोका दिला, अगदी मी तुला नाही सोडणार, या घरात आता अजिबात यापुढे यायचं नाही आणि तुझ्या आणि माझे संबंध कायमचे तुटले म्हणून निलिमाचा खूप अपमान करते। निलिमा मात्र आता सर्व सहन करून घेते आणि शांत असते। मलिका आता आपलं जे काही आहे सत्य लपवण्यासाठी आता मुद्दाम तिच्यावर रागवलेले आहे। त्यानंतर आता आजी आणि सोनंदी बाजूला आलेले आहेत। आता आजीचे डोळे भरून येतात तर सोनंदी आजीला धरते, सावरते। आजी म्हणते की अगं थोडंसं भरून आलं आणि सोनंदी तुझे उपकार कसे मानू तेच मला नाही कळत ग। म्हणजे हे बघ, श्वेताच्या बाबतीमध्ये तू आता इतका जोखीम पत्करून सुद्धा पुरावा मिळवला। विशूची चूक मात्र तू सगळ्यांच्या समोर दाखवून दिली आणि पिंड्याला सुद्धा तू त्याचा जीवाभावाचा मित्र परत मिळवून दिला। खरंच मला सोनंदी हेच कळत नाही की तुझे आभार कसे मानू ग। हे बघ अगं नंदू, मी तुझी ऋणी आहे ग। त्यावरती आता सोनंदी म्हणते की आजी तुम्ही काय बोलतात, असे नाचसुनीचे आभार कोणी मानतात का? मी फक्त सत्याच्या बाजूने उभी राहिले। आनंद दादा कधीही असं नाही करू शकत, ते निर्दोष आहे मला माहिती होते। त्यानंतर आता इकडे समर पूर्णपणे तुटून गेलेला आहे। रूम मध्ये येऊन तो खूप रडतो आणि आता सोनंदीच्या बर्थडेच्या पार्टीत जो काही आनंदवर आरोप करण्यात आले, सगळेजण आता आनंदला दोषी ठरवले। काय काय वाटेल तसे आरोप त्याच्यावर करण्यात आले आणि सगळं काही बोलणं त्याने ऐकून घेतले। हे सगळं मात्र आता त्याला आठवत असते आणि त्याला खूप इतकं वाईट वाटतं। डोळे भरून येतात आनंदच्या प्रत्येक आठवणी आठवतात। सोनंदीने सुद्धा आता सगळ्यांच्या समोर पुरावा आणून निलिमाने हे सर्व केलेलं आहे, सिद्ध केले, हे सुद्धा त्याला आठवते आणि तो खूप रडत आहे। चक्क तो बेडच्या खाली बसलेला आहे आणि इतका रडत आहे तर तेथे सोनंदी येते। सोनंदी म्हणते की तेव्हा लगेच तो तोंड आता पलीकडे करतो तर सोनंदी म्हणते की राहून द्या, पाणी येत असेल तर लपू नका, अगदी मनसोक्त रडून घ्या। आणि मुळात म्हणजे पुरुषांनी रडायचं नसतं, हा सगळा मूर्खपणा आहे। भावना स्त्री पुरुष दोघांच्या असतात, त्यामुळे त्या वाहत असतील तर वाहून द्या। आणि असं डोळ्यातील पाणी माणसाचं मन आहे, दगडाचं नाही, हे सिद्ध होते। आणि हे बघा, तुम्ही तुमचा वेळ घ्या, तुम्हाला हवं तितकं रडा तुम्ही, मी तोपर्यंत बाहेर आहे, असे बोलून सोनंदी आता जायला निघते तर समर चक्क आज सोनंदीचा हात धरतो आणि आता सोनंदी सुद्धा त्याच्या जवळ खाली बसते तर समर म्हणतो की तुमचे आभार कोणत्या शब्दात मानू तेच मला नाही कळत। एकतर माझ्या जवळची खूप काही कमी माणसं आहेत आणि त्यात म्हणजे माझी जीवाभावाची जी काही 2 माणसं होती तर त्या दोघांना मी अगदी मूर्खपणामुळे वेगळं केलं होतं, पण आज मात्र तुम्ही मला दाखवून दिलं की खरंच जे काही आहे तर ते किती सत्यवादी आहेत। आज मात्र तुम्ही माझ्यासाठी खूप काही मोठी गोष्ट केलेली आहे, त्यामुळे तुम्हाला आज जे काही माझ्याकडे मागायचं असेल ते काही तुम्ही मागू शकतात। त्यावरती मात्र आता सोनंदी म्हणते की आता मला तसं काही नको, वेळ आल्यानंतर मी नक्की मागून घेईल तुमच्याकडून। आणि समर तिला म्हणतो की तुम्ही पुन्हा एकदा आज सत्याच्या बाजूने उभे राहिलात, ते पण न घाबरता, आणि माझी चूक तुम्ही मला दाखवून दिली। खरं तर तुमच्या आणि त्यांची दोघांची ओळख आत्ताच झालेली आहे आणि ती ओळख अगदी मी विसरलो, कारण माझी आणि त्यांची अगोदर पासून ओळख होती, पण तरी सुद्धा ते सगळं मी विसरलो। इतक्या वर्षांची माझी मैत्री होती तरी सुद्धा मी त्यांच्यावर अविश्वास टाकला, कुठे माझी अक्कल गहाण टाकली होती तेच मला नाही कळत। म्हणून समरला आता खूप असा पश्चाताप होत आहे। एकदाही मला असं नाही वाटलं की आनंद असं करू शकत नाही आणि निकिता सुद्धा असं नाही करू शकत। मी त्यांच्यावर चुकीचे आरोप केले आणि अविश्वास दाखवला आणि असं म्हणतात की लग्नामध्ये बायकोमुळे व नवऱ्याचे मित्र हे दुरावतात, त्यांचे अगदी संबंध बिघडतात आणि शेवटी तुमच्यामुळे मात्र माझा मित्र मला परत मिळाला। तुमचे आभार किती मानू तेच मला नाही कळत। आणि हे बघा सोनंदी मॅडम, तुमच्यामुळे मात्र आता मी इतकं सगळं म्हणजे पुन्हा माझे डोळे उघडले, परंतु खरंच तुमचे आभार किती मानू तेच मला नाही कळत। खरंच आज मात्र मला इतकं काही पश्चाताप होतोय, काय सांगू, तुमची ही परतफेड कसं करू तेच मला नाही कळत। आयुष्यभर मी तुमचा ऋणी राहील। आता हे सगळं काही ऐकल्यानंतर मात्र आता सोनंदी म्हणते की झालं आणि तुमचे उपकार कुठे फेडू मी आता? आणि हे नक्की काय आहे तुमचं की स्वतःला दोष देत बसायचा? हे काही ओझं आहे ना, तर ते मनावरचं ओझं आहे ते उतरून टाका। हे बघा, माणूस म्हटल्यानंतर चुका हे होतच असतात, इतकं लक्ष द्यायचं नसतं। माणसाने माणसासारखं वागावं आणि एकदा जर चूक झाली तर माफ सुद्धा करून टाकावं, असं रडत बसू नये। आणि मित्र ही मित्र असतात, त्यामुळे ते सुद्धा आता तुम्हाला नक्की माफ करतील, तुमच्या चुका पोटात घेतील आणि सगळं काही परत पहिल्यासारखं होईल। आणि हीच तर खरी मैत्री असते। हे बघा, देव तर तुमच्या बाजूने आहे, कारण रोज मी इतकी प्रार्थना करतो, आज मात्र तुम्ही जी प्रार्थना केलेली आहे तर ती देवाने लगेच ऐकलेली आहे। आणि तुम्ही देवाशी काय बोललात बरं? त्यावरती आता समरला त्या क्षणाची आठवण होती, कारण जेव्हा आता सोनंदी देवाला आता जे काही तिने मागितलेलं असतं की आता आनंद आणि समर ह्या दोघांना एकत्र येऊन दे, ते सगळे काही क्षण मात्र आता
ज्योतीला आठवतात आणि त्याची आठवण मात्र ती आता समरला करून देते की तुम्ही काय बोललात होता ते सगळं काही अगदी तुमच्या मनासारखे झाले आणि देवाने ती इच्छा पूर्ण केली। तेव्हा स्वानंदी म्हणते की हो ना, मी काय मागत होते की पुरावा मिळून दे आणि ते सगळं काही तुमच्या समोर येऊन दे, हेच मी देवाला मागितले होते। तेव्हा आता समर म्हणतो की थँक्यू, खरंच हात जोडून मला आनंदची माफी मागायची आहे तर, आणि आय होप तो मला माफ करेल, नाहीतर जर त्याने मला माफ नाही केलं तर मी कायमचा गमून बसेल। समर आता स्वानंदीला आनंदला फोन करायला सांगतो। तेव्हा आता स्वानंदी म्हणते की नाही, तो मित्र तुमचे आहेत, त्यामुळे तुम्ही तुमचं काम करा। आता माझं काम झाले, काम काय होतं की पुरावा शोधण्याचं, आणि ते पूर्ण झाले। पुढचं जे काही काम आहे ते तुमचं तुम्ही बघा, आता माझं काम तर झालेलं आहे। त्यावरती समर म्हणतो की तुम्ही मित्राला असं अर्धवट सोडून जाणार का? तुम्ही तर माझ्या गुप्तहेर होतात, मग असं तुम्ही करणार आहात का? तेव्हा आता स्वानंदी म्हणते की हे बघा, माझ्याकडे केस होती, ते केस मी अगदी पुरावा देऊन पूर्ण केलेली आहे, त्यामुळे आता माझं काम झाले, आता मात्र तुम्ही तुमचं बघा। त्यावर ते लगेच आता समर म्हणतो की तुम्ही तर माझी बायको तर आहात ना? म्हटल्यानंतर आता स्वानंदीच्या डोळ्यात पाणी येते आणि आता लगेच समर म्हणतो की हे बघा, जगाच्या दृष्टीने तर तुम्ही माझी बायको आहात आणि हक्काने मी तुम्हाला हे सर्व सांगू तर शकतो ना। आता तुमची ही कोणती पद्धत आहे? तुम्ही नवऱ्याला असं अर्धवट सोडून निघून जाणार आहात का? आता स्वानंदीला परत हसायला येतं, ती पुन्हा मागे वळून समरकडे बघते आणि हे बघा, तुम्हीच मला सांगा, कारण माझी त्याच्यासमोर खरंच हिंमत नाही जाण्याची, तुम्हीच सांगा मी त्याच्यासमोर कसा जाऊ, त्याच्याशी काय बोलू, त्याची माफी कशी मागू? त्यावरती आता स्वानंदी म्हणते की हे बघा, मी हे सर्व रोज नाही करत आणि मी कसं हे सर्व करणार आहेत बरं? त्यावरती आता समर लगेच म्हणतो की तुम्ही हुशार तर आहात ना, मला सगळं काही येतं? तर स्वानंदी खुश होत थँक्यू बोलते। आता समर म्हणतो की आता सांगा बरं, नक्की काय करणार आहात? स्वानंदी म्हणते की हे बघा, शक्य होतं ते सगळं काही माझं काम झालेलं आहे, आता तुम्ही तुमच्या मित्राला मात्र सॉरी कसं म्हणायचं मी तुम्हाला कसं सांगणार आहे, तर तो तुमचा मित्र आहे, ते सगळं काही तुम्ही ठरवा आणि एकदा आठवणींच्या जगामध्ये या आणि सगळं काही आठवा की तुम्हाला काहीतरी सुचेल, त्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट। म्हणून स्वानंदी आता खूप छान असते आणि तेथून बाहेर हसतच येते। त्यानंतर आता इकडे अर्पिता, मलिका, अंशुमन रूम मध्ये येतात। अर्पिता म्हणते की अगं, तू त्या निलिमा मावशीला काय इतकी भयानक शिक्षा दिली? तेव्हा आता म्हणजे मलिका म्हणते की अर्पिता, तुला अक्कल आहे का? आप्पी, तुला माहिती नाही का स्वानंदी किती हुशार आहे, आणि जर आपण हे सर्व असं केलं नसतं तर सगळं आपल्यावर आलं असते, निलिमा मात्र सगळं काही भडाभड बोलून गेली असते आणि हे प्रकरण मात्र आपल्या अंगाशी आले असते, म्हणून मात्र आता मी पटकन अगदी मध्ये पडले आणि तिला शिक्षा दिली, आणि ह्या रंगपंचमीच्या दिवशी तिनेच आपलं तोंड काळं केलं आणि शेवटी आपणच काळे तोंड घेऊन फिरत होतो, त्या निलिमाने एकतर आपली वाट लावलीच होती, म्हणून मात्र सगळा काही राग आहे तर एकदम मी तिच्यावर काढून टाकला। तेव्हा आता अंशुमन म्हणतो की बरोबर आहे तुझं, कारण निलिमा ही आता भरोशाची राहिलीच नव्हती आणि बरं झालं तू तिला शिक्षा दिलीस। त्यावरती मात्र आता अर्पिता म्हणते की मम्मा, तू खरंच मस्त डोकं चालवलं, आणि हे बघा, ती स्वानंदी आपल्या जास्त पुढे गेलेली आहे, त्यामुळे मात्र आता त्या जास्त डोकंही चालवावंच लागतं। ती स्वानंदी खूप पुढे गेलेली आहे, त्यामुळे तिच्या बाबतीत आपल्याला असं हलगर्जीपणा करून नाही चालणार, तिच्या पुढे आपल्याला चालावं लागेल। की वर्ष मी त्या समरला मोठी ठेवलं होतं, अगदी त्याच्या भोवती मी माझा फास लावलेला होता, परंतु आता मात्र ही स्वानंदी आल्यापासून तो फास कमी झालेला आहे आणि तिला मात्र तुमच्या आजीचा सपोर्ट आहे, त्यामुळे आता आपल्याला इथून पुढे खूप जास्त असं अलर्ट राहावं लागेल, त्यामुळे आता ह्या गोष्टी आहेत त्या सहजासहजी नाही होणार। त्यावरती अंशुमन म्हणतो तर खरंच या स्वानंदीचा खूप ईट आलेला आहे, सारखी सारखी आपल्याला मध्ये येत असते, त्यामुळे मॉम तिचा एकदाचा कायमचा बंदोबस्त करून टाकला पाहिजे। तेव्हा मलिका म्हणते की ते तर आपल्याला करायचं आहेच, परंतु आनंद निर्दोष आहे हे समरला कळालेलं आहे, त्यामुळे समर अगोदर काय करतो ते आपण बघूया, मग आपण ठरवूयात काय करायचे ते। त्यानंतर आनंद इकडे आता फोन चार्जिंग करत असतो, तेवढ्यात निकिता त्याला विचारते की अरे काय करतो? आनंद म्हणतो की फोन चार्जिंग करतोय। निकिता म्हणते की अरे फोन तर पूर्णपणे चार्ज आहे आणि तू कशाला अगदी चार्ज करतो? आता आनंद म्हणतो की जर बॅटरी लो झाली तर काय करायचं, कारण तो आता समोरचा फोन केव्हा येईल आणि बॅटरी ही डिस्चार्ज व्हायला नको याची वाट पाहून असतो। आता आनंदच्या जीवाची इतकी घाई सुरू असते, आता मात्र तो इतक्या घाईने मात्र आता इतकी आपली तयारी करत असतो की समोरचा फोन जर आला आणि समोरचा फोन येऊन गेला, आपला फोन काही लागला नाही, म्हणून तो निकिताच्या मोबाईलवरून फोन करायला घेतो। निकिता म्हणते की अरे काय करतोस? आनंद म्हणतो की जर समोरचा फोन येऊन गेला, माझ्या मोबाईलवर तो लागलाच नाही तर तयारी करून बघतोय, तर नेटवर्क इश्यू असेल तर काय करायचं? तेव्हा निकिता त्याला समजावते की आनंद, अरे नेटवर्क इश्यू नाही, तेव्हा निकिता त्याला शांत राहायला सांगते आणि हे पग चळवळ करू नको। तेव्हा आता आनंद म्हणतो की हे पग, अगं निकिता, माझा फोन येणं खूप महत्वाचं आहे। निकिता म्हणते की हे पग, अरे माझ्यासाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे, परंतु मी तसं वागते का? नाही ना।
त्यानंतर आता इकडे समरची सुद्धा अवस्था तीच असते की मी त्याला जर फोन केला त्याने नाही उचलला तर काय करायचं असे तो स्वानंदीला म्हणतो. त्याने माझा फोनच उचलला नाही पाहिजे, कारण चूक माझी आहे त्याची नाही. मी त्याच्यावर वाटेल तसे आरोप केले आणि त्याने जर माझ्यावर असे आरोप केले असते तर मी सुद्धा त्याचा फोन उचललाच नसता. जीवाभावाचे मित्र असेच असतात. आणि हे बघा, मी त्याला साष्टांग लोटांगण जरी घातलं तरी सुद्धा तो मला माफ म्हणजे करण्याची त्याची काही गरज नाही, कारण माझी चूकच तशी आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते की हे बघा, साष्टांग नमस्कार नाही घालू शकत तर प्रत्यक्षात भेट तर त्यांची घेऊ शकतात ना. तेव्हा समर म्हणतो की तो माझ्या तोंडावर दार बंद करून घे, मी जर असतो तर तेच केलं असतं. तेव्हा स्वानंदी हसते आणि चांगले मित्र तर आहात. आणि हे बघा, मात्र आता पूर्वी तुमच्या दोघांमध्ये असं काहीतरी गोष्टी घडत असतील तेव्हा मात्र तुम्ही काय करत होतात याची स्वानंदी आता त्याला जाणीव करून देते. तेव्हा आता समर म्हणतो की मैत्री मॅडम, तुम्ही खरंच अगदी श्रेष्ठ आहात. तुम्हाला हे सगळं कसं सुचतं हो? साष्टांग नमस्कार आहे ना तो तुम्हालाच घालायला हवा. म्हणून चक्क आज समर स्वतः राजवाडे स्वानंदीला साष्टांग नमस्कार घालतोय. स्वानंदीला इतकं हसायला येतं, स्वानंदी सुद्धा खाली वागते. तेव्हा स्वानंदी हसून म्हणते की दंडवत वगैरे काय घालता, तुमचं सगळं काही खूप टोकाचं असतं. तेव्हा समर म्हणतो की काय करू, एकतर डोकं खूप बधीर झालं माझं. स्वानंदी म्हणते की हे बघा, आता ठरलेलं आहे ना, आनंद दादांना तुम्ही जाऊन भेटायचं. तेव्हा आता समर म्हणतो की बरोबर आहे तुमचं, कारण मी आता चूक सुधारणार. आमच्या दोघांमध्ये जे बिघडलेलं नातं आहे तर ते पुन्हा एकत्र मी आणणार. खरंच थँक्स माय फ्रेंड, तुम्ही आनंदबद्दल म्हणजे आनंदशी कसं बोलायचं ते मला सगळं काही समजावून सांगितलं. हे सगळं काही मला कळाले. स्वानंदी खुशच विचारते की कसं. स्वानंदीकडे बघत तो बोटाने इशारा करतो आणि लगेच तेथून जायला निघतो. स्वानंदीला फार असं हसायला येतं आणि समर लगेच आता आपल्या गोडाऊन मध्ये येतो आणि जी आपली समर आणि आनंदची एकत्र सायकल आहे ती सायकल घेतो. त्या सायकलवर अगदी एक कपडा टाकलेला आहे, तो कपडा बाजूला करतो आणि ती सायकल घेतो. त्या सायकलवरील धूळ वगैरे झटकतो आणि आता त्याची घंटी सुद्धा वाजवतो. त्याला खूप आनंद होतो. आता स्वानंदी मात्र तेथे येते आणि स्वानंदीने मात्र आता त्याच्या हातामध्ये सायकल बघण्याचं ते तेल दिलेलं आहे. तेव्हा समर म्हणतो की तुम्हाला कसं कळलं, आणि तो आनंद आणि त्याच्या आठवणी आता त्या सायकलवरून जेव्हा ते शाळेत जात होतात ते सगळं काही स्वानंदीला सांगतो. आम्ही दोघांनी ऑफिसची जबाबदारी घेतल्यानंतर ही गाडी आणि घोडे आलेत, तोपर्यंत मात्र एवढा निवांत वेळ आम्हाला कधीही मिळालेला नव्हता. सायकलवर अगदी फिरणं सोडा, पण इथून तिला कधीही बाहेर काढण्याची वेळच अजूनपर्यंत आली नव्हती. आता ऑइलिंग सुद्धा मी केलेलं नाही, म्हणून ती आता ऑइल देते. का मात्र मी हिला कायम ऑइलिंग करत जाईल आणि वर्षभर टिकटॉक ठेवेल, अगदी पहिली होती तशी. आणि समर आता ते सायकल वगैरे घेतो तर स्वानंदी म्हणते की असंच ऑइलिंग मात्र कधीतरी नात्याला सुद्धा करत जावं. सायकलला ऑइलिंग केल्यानंतर सायकल कशी अगदी मस्त तुम्हाला झिकझॉक करत घेऊन जाईल स्टेशनवर, तसंच मात्र नात्याला मात्र तुमच्या कृतीतून वगैरे मग नातं सुद्धा असं टिपटॉप होईलच. तेव्हा आता समर म्हणतो की तुमचं म्हणणं अगदी खरं आहे, मला पटले, ते खरंच तुम्ही खूप छान बोलता. तर हे ऐकून स्वानंदी म्हणते की बापरे, खूपच कौतुक होतंय माझं, बघा नंतर त्रास होईल तुम्हाला. आता समर म्हणतो की ते नंतर बघूयात, अगोदर सायकल. आता ही सायकल धुण्यासाठी स्वानंदी मात्र एसटीपीची पंप आहे तर तो सुद्धा आता चालू करून समरच्या हातात देते. समर त्या प्रेशरने आता सायकल धुतो आणि ते पाणी स्वानंदीच्या अंगावर सुद्धा उडत असतं. दोघंही एकमेकांकडे खूप छान बघून हसतात. तेव्हा आता समर मात्र अगदी सायकल अगदी तो फ्रेश करता करता मात्र स्वानंदीच्या अंगावर सुद्धा पाणी उडवतो. स्वानंदी छान असे रोमॅन्टिक होते आणि ती आता तो पंप आहे तर तो आपल्या हातात घेते आणि समरच्या अंगावर पाणी उडवत असते. दोघं एकमेकांशी इतके रोमॅन्टिक झालेले आहेत आणि अंशुमन जेव्हा हे सर्व काही बघतो त्याचा खूपच जळफळाट होतो. एकमेकांशी खूप छान आता एकमेकांशी अगदी म्हणजे रोमॅन्टिक होत आहे, पाणी एकमेकांच्या अंगावर उडवत आहे. त्यानंतर आता अंशुमन रागानेच पाहतो तर आता समर सायकल हा कापडाने स्वच्छ करून घेतो. आता सगळं काही झाल्यानंतर तो स्वानंदीला विचारतो की मस्त. तेव्हा स्वानंदी म्हणते की हो मस्त, एकदम टिपटॉप. स्वानंदी त्याला ऑल द बेस्ट करते. समर खूप खुश होतो. समर ती सायकल घेऊन आनंदला भेटायला जातो. तेव्हा आता अंशुमनला खूपच राग येतो आणि मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.